तर नमस्कार भावांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बिना फालतूच्या गोष्टी करता पाहणार आहोत रिझल्ट कधी येणार, फिजिकल कधी होणार. तर व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, सर्वांनी ही CSFची ट्रेनिंग शेड्यूल नोटीस तर पाहिलीच असेल. ज्यांनी नाही पाहिली त्यांनी पाहून घ्या. तर ही ही ती नोटीस आहे ज्यात SSC GD CSFवाले 14,595 मुलांची ट्रेनिंग जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये होणार आहे असं सांगितलं आहे. तर आता आपण पाहू 2023 ते 2025 पर्यंत झालेल्या भरत्यांमध्ये रिझल्ट यायला किती टाईम लागला होता? फिजिकल कधी झाले होते? तर पहिले पाहू 2023 मध्ये किती लागला? तर 2023 मध्ये पहा, एक्झाम 13 फेब्रुवारीला खतम झाला होता. 18 फेब्रुवारीला ॲन्सर की आली होती आणि 8 एप्रिलला याचा रिझल्ट आला होता. टोटल 54 दिवस लागले होते रिझल्ट येण्यासाठी आणि 1 मेला फिजिकल सुरू झाले होते रिझल्टच्या 23 दिवसानंतर. आता 2024 मध्ये पाहू. याचा एक्झाम 30 मार्चला खतम झाला होता. 3 एप्रिलला याची ॲन्सर की आली होती आणि 10 जुलैला याचा रिझल्ट आला होता. तर इथे टोटल 102 दिवस लागले रिझल्ट येण्यासाठी आणि 23 सप्टेंबरला फिजिकल सुरू झाले होते रिझल्टच्या 75 दिवसानंतर. आता 2025 मध्ये पाहू. 25 फेब्रुवारीला याचा एक्झाम खतम झाला होता. 4 मार्चला याची ॲन्सर की आली होती आणि 17 जूनला याचा रिझल्ट आला होता. इथे टोटल 112 दिवस लागले रिझल्ट येण्यासाठी. तेथून आणि 20 ऑगस्टला फिजिकल सुरू झाले होते रिझल्टच्या 64 दिवसानंतर. तर या नोटीसच्या आणि प्रिव्हियस इयरच्या डाटानुसार 2026चा रिझल्ट अंदाजे कधी येणार आणि फिजिकल कधी होणार? तर भावांनो, रिझल्ट हा ऑगस्टच्या लास्ट वीक नाहीतर सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि फिजिकल हे ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर दुसरा एक क्वेश्चन आहे तुमचा, फिजिकल मेडिकल सोबत होतील का? तर पहा भावांनो, ही भरती आधीच डिले चालत आहे. पहिले तर एक्झाम डिले झाला, नंतर ॲन्सर की डिले झाली आणि जर रिझल्ट पण डिले झाला आणि सप्टेंबर लास्टपर्यंत आला, तर मग फिजिकल हे नोव्हेंबरमध्ये जातील आणि फिजिकल नोव्हेंबरमध्ये गेले, तर मग फिजिकल आणि मेडिकल सोबत होतील. जसे 2024 मध्ये झाले तसे. कारण त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन नाही उरणार. तर हा व्हिडिओ न लांबवता इथेच थांबू. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे फालतूच्या गोष्टी नाही भेटणार. फक्त जेन्युइन इन्फॉर्मेशन भेटेल. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.